दिनानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजित भैया, आमचे मित्र डॉक्टर हिरोळे, जिने साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय पत्रकारांसाठी खूप आनंदाचा आहे. कारण आज पत्रकारांच्या नावानं हा दिवस ओळखला जातो. बाळशास्त्री जांभेकरांनी ज्यावेळेस वृत्तपत्र काढलं होतं ते फक्त एक पानाचं होतं. ते अर्ध मराठीत असायचं आणि अर्ध इंग्रजीमध्ये असायचं. कारण ताई प्रस्तावनेमध्ये ताई सांगितलं त्यावेळेस की वृत्तपत्र काढणं किती कठीण होतं त्या काळामध्ये. आजही कठीण आहे, आजही फार सोपं नाही. परंतु त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये वृत्तपत्र काढायचं, त्यामार्फत जागृती करायची. त्यातही पुन्हा मराठी भाषा वाचणारी संख्या कमी होती म्हणून हे पत्र दोन्ही भाषेमध्ये चालायचं. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा आजचा मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो. मी गेले 2 ते 3 वर्ष झाले या वृत्तपत्र सृष्टीशी संबंधित आलेलो आहे. याच्या अगोदर मला तुमच्या समस्या, तुमचे दुःख, तुमच्या भावना फार चांगल्या प्रकारे कळत नव्हत्या. पण जेव्हा मी स्वतः याच्यामध्ये आलो तेव्हा मला कळलं की हे टास्क किती अवघड आहे आणि समाज याला सगळं चौथा घटक म्हणतात. आणि हा बरोबर किती आवश्यक आहे, म्हणजे समाजामध्ये याची किती आवश्यकता आहे हे जेव्हा मी याच्यामध्ये आलो तेव्हा मला कळलं. आणि हेही कळलं की सर्व वार्ताहर जे आहेत हे उपेक्षित आहेत समाजामध्ये. ज्यांना पाहिजे असा जो सन्मान पाहिजे किंवा जो दर्जा पाहिजे, जी जीविताची जी हमी पाहिजे किंवा त्यांच्या उपजीविकेची जी हमी पाहिजे, अशी कुठलीही हमी नसणारा हा वर्ग आहे. आणि खरं म्हणजे आता फार एक चांगली गोष्ट येते की सर्व पत्रकार एकत्र येऊन त्यांच्या हक्कासाठी भांडत आहेत आणि हे करत आहेत. आज आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे आणि हे अतिशय आवश्यक आहे. हे दरवर्षी असलं पाहिजे आणि विम्याची योजना असली पाहिजे किंवा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन एक सहकार्यात, मी तर स्वतः सहकारामध्ये काम करतो, पण पत्रकारांनी स्वतः सहकारामध्ये एकत्र येऊन स्वतःच्या समस्या स्वतः सोडवल्या पाहिजे. त्या समस्या कुठली असो. मी पुण्याला एका ठिकाणी उद्घाटनाला गेलो होतो तेव्हा मला तिथल्या पत्रकारांची एक सहकारी सोसायटी होती, गृहनिर्माण सोसायटी होती. तर सहकाराच्या माध्यमातून मला माझं असं आव्हान आहे की इथे खूप मोठे पत्रकार आहेत, त्यांनी एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून गृहनिर्माण असो अजून काही असो ते एकत्र येऊन यावं आणि आपला विकास आपण स्वतःच करावा. माझ्या निदर्शनास असे आली की याच्यामध्ये महिलांचा खूप कमी सहभाग आहे पत्रकार म्हणून, म्हणजे खूपच नगण्य आहे. आणि ही गोष्ट काही आपल्यासाठी घोषणावाणी आहे. किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिलांनी, मुलींनी पत्रकार म्हणून समोर आलं पाहिजे आणि त्यांना येण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना तेवढा सन्मान दिला पाहिजे, मोकळी दिली पाहिजे आणि त्यांना समोर केलं पाहिजे. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं किमान 50% महिला पत्रकारितेमध्ये पुढे येतील तर तो दिन अगदी सोन्याचा राहील आणि सुधीर राहील असं मला वाटतं. आपण त्यावर खूप खूप आभारी. धन्यवाद सर. पत्रकार दिनानिमित्त आरोग्य शिबिर चालू झालेलं आहे.